वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु शिरकुंभी ग्रामस्थ मंडळ संलग्न शिरकुंभी युवा प्रतिष्ठान स्थापना 8 ऑक्टोबर 2017। कार्यकारिणी श्री राजेश रत्नाकर ठोंबरे सल्लागार, श्री किरण लक्ष्मण मोरे सल्लागार, श्री सुनील रूपाजी ठोंबरे कार्याध्यक्ष, श्री संदीप विठ्ठल ठोंबरे अध्यक्ष, श्री सुनील विश्राम ठोंबरे उपाध्यक्ष, श्री मंगेश बाळकृष्ण मते मुख्य सचिव, कुमार सचिन भागोजी मोरे उपसचिव, श्री संदेश शांताराम रावणंग सहसचिव, श्री नितीन पांडुरंग ठोंबरे खजिनदार, श्री अजित हरिचंद्र ठोंबरे उपखजिनदार, श्री सुनील महादेव आंबेकर सहखजिनदार, कुमार सुजाता सुरेश मोरे युवती संघटक, कुमारी दीपाली शिवराम आंबेकर युवती संघटक, वाडी संपर्क प्रमुख कुमार संकेत महादेव मोरे पूर्व मोरेवाडी, श्री विजय शंकर मोरे टाकेवाडी, श्री रुद्रेश रमेश गोरविले गोरविलेवाडी, श्री योगेश यशवंत डावल धारीवरची डावलवाडी, कुमार अभिषेक शंकर आंबेकर भाटल्यातले आंबेकरवाडी, श्री निलेश राजाराम ठोंबरे वरची ठोंबरेवाडी, श्री शैलेश बाळू आंबेकर सापसनवाडी, कुमार अंकुश गणपत ठोंबरे फणसवाडी, श्री दीपक गणपत ठोंबरे खालची ठोंबरेवाडी, श्री बाळकृष्ण विश्राम फटकरे फटकरेवाडी, श्री सुनील सकाराम आंबेकर धारेवरची आंबेकरवाडी, श्री प्रवीण काशीराम मोरे पश्चिम मोरेवाडी, कुमार अमोल लक्ष्मण डावल वरची डावलवाडी। प्रतिष्ठानच्या स्थापनेनंतर सर्वात पहिला उपक्रम हाती घेतला तो म्हणजे दिवाळी फराळ वाटप। शिर गावातील जिल्हा परिषदेच्या एकूण 7 शाळा आणि श्री पांडुरंग रूपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय येथील एकूण 400 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि कर्मचारी वृद्धांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला। दुसरा उपक्रम म्हणजे नाट्यप्रयोग बाप नावाचं जहाज। दिनांक 31 डिसेंबर 2017 रोजी मुंबईमध्ये श्री यशवंत मानके सर लिखित आणि दिग्दर्शित नाटक आपल्या कुटुंबाची काळजी घेताना एका बापाची काय स्थिती होते हे दाखवून प्रेक्षक वर्गावर अगदी भुरळ घातली। इथेच खऱ्या अर्थाने प्रतिष्ठानचे नाव संपूर्ण तालुक्यात पोहोचले। शिरकुंभी युवा प्रतिष्ठान आयोजित युवा जल्लोष। माझा मुलगा माझी मुलगी मुंबईमध्ये काय करते, समाजकार्य करताना चुकीचं तर नाही ना करत, म्हणून युवा जल्लोष 2018 शिर येथे करण्यात आला आणि या जल्लोषात जवळजवळ 300 पेक्षा जास्त आमचे वडीलधारी सामील होते। मुलांचे मुंबईतील कार्य बघून भारावून गेले आणि हीच खरी युवा वर्गाच्या पाठीवर शाबासकीची थाप होती।
शिरगावातील तरुणांना संघटित करण्यासाठी आणि त्यांना क्रीडा क्षेत्रात नावलौकिक करण्यासाठी प्रतिष्ठान चषक 2018चे आयोजन करण्यात आले आणि त्यामध्ये विजेता ठरला तो तेजित 11 तलवली आणि उपविजेता ठरला तो संघ कोकण किनारा संघ शीर. शीरमधील तरुणांमध्ये एकोपा राहावा आणि सर्वजण एकत्र यावे यासाठी या सहलीचे आयोजन केले गेले. या सहली दरम्यान जव्हार येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन केले. तसेच दाभोसा धबधबा, शिरपाचा माळ आणि जयविलास पॅलेस या ठिकाणांना भेट देण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करताना विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रथमच जनता शिक्षण संस्था शीरकुणबी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा करण्यात आला. यामध्ये गावातील 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणाबरोबर शाबासकीची थाप पाठीवर देणारे ही कोणीतरी आहेत याची जाणीव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. गणपती उत्सव हा दरवर्षी आनंदात साजरा केला जाणारा सण, पण 2018चे गणपती शीरमधील युवकांसाठी खास होते. एरवी मोजमजा करणारा युवक यावर्षी मात्र आपल्या समाजासाठी, आपल्या गावासाठी श्रमदान करण्यासाठी तयार होता आणि त्यातूनच गावातील मुख्य रस्ता साफसफाई आणि श्री पांडुरंग रूपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय शीर हायस्कूल मध्ये वृक्षारोपण करण्यात आले. हे सर्व करत असताना कधी 1 वर्ष सारले ते कळले सुद्धा नाही आणि शेवटी तो दिवस आला. तो म्हणजे शीरकुणबी युवा प्रतिष्ठानचा प्रथम वर्धापन दिन. वर्षभरात केलेल्या कामाची पोचपावती वरिष्ठांकडून तसेच हितसंबंधीकडून मिळताच होती. वर्षभरात मेहनत घेतलेल्या प्रत्येक युवकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने श्री नितीन पांडुरंग ठोंबरे विशेष कामकाज, आर्थिक श्री संदेश शांताराम रावणंग विशेष कामकाज, प्रचार प्रसार कुमारी सुजाता सुरेश मोरे विशेष कामकाज, युवती संघटन श्री संकेत हरी डावल विशेष कामकाज, डीटीपी कुमार अमोल अरविंद कावनकर विशेष कामकाज, फोटोग्राफी श्री अनंत भागोजी डावल विशेष कामकाज, श्रमदान. तसेच या प्रतिष्ठानचे मुख्य दुवा असणारे आमचे सर्व वाडी युवक संपर्क प्रमुख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला व एका वेगळ्या उत्साहात दुसऱ्या वर्षात पदार्पण करताना वेगळाच आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. दुसऱ्या वर्षात पदार्पण करताना पहिला उपक्रम म्हणजे दिवाळी खाऊ वाटप. पुन्हा एकदा प्रतिष्ठानने शीरमधील जिल्हा परिषदेच्या 7 शाळा आणि श्री पांडुरंग रूपाजी फटकरे माध्यमिक विद्यालय शीर मधील एकूण 550 विद्यार्थी आणि कर्मचारी वृद्धांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. प्रतिष्ठानला आर्थिक हातभार मिळावा, त्याचबरोबर समाज प्रबोधन व्हावा यासाठी मुंबईमध्ये 16 डिसेंबर 2018 रोजी
श्री यशवंत मानके सर लिखित आणि दिग्दर्शित शिरगावच्या इतिहासातील पहिला हाऊसफुल नाटक अंत सादर करण्यात आले. युवकांच्या उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट प्रचार प्रसारच्या जोरावर हा शो रसिक प्रेक्षकांच्या तुफान गर्दीत सादर झाला आणि दारूमुळे कुटुंबावर काय अनिष्ट परिणाम होतात याचा बोध घेऊन प्रत्येक जण बाहेर पडला. कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागर संलग्न कुणबी युवक मंडळ गुहागर आयोजित कुणबी चषक 2018 या चषकामध्ये शिरकुणबी युवा प्रतिष्ठान 11 या आमच्या संघाने पहिल्या दिवशी वरवेली संघाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. शेवटच्या दिवशी तवसाळ संघासोबत खेळताना शिरकुणबी युवा प्रतिष्ठान 11 संघ उपविजेता ठरला. प्रथमच मिळालेल्या सांघिक यश पाहून सगळेच भारावून गेले आणि जणू एक उत्सव साजरा करण्यात आला. नमस्कार, मी सौ तृप्ती तुकाराम निवाते, जिल्हा परिषद आदर्श शेर नंबर 3च्या मुख्याध्यापिका. मी या शिरगावात 16 वर्ष नोकरी करते आहे. त्यामुळे या गावाशी, या माणसांशी माझा चांगला संपर्क आहे. 2 वर्षापूर्वी या गावात शिरकुणबी युवा प्रतिष्ठानची स्थापना झाली. त्यांच्या मार्फत होणारा खाऊ वाटपाचा कार्यक्रम मी अनुभवलेला आहे. खेडेगावातील विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळ चाखता यावा यासाठी या प्रतिष्ठानने केलेला हा उपक्रम उत्तम आहे. यासारखे अनेक शैक्षणिक उपक्रम आपण राबवत आहात. त्याचबरोबर सामाजिक प्रगती करण्याचे आपले प्रयत्नही मी पाहिले आहेत. या मंडळाचे मध्ये माझ्या शाळेतील परिसरातील माझे विद्यार्थी आहेत. माझ्या शाळेला सन 2016-17ला जिल्हा परिषदचा आदर्श हा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकास या कार्यक्रमांतर्गत माझ्या शाळेला सन 2015-16 आणि 16-17 या दोन्ही वर्षी गुहागर तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाला. या आमच्या यशामध्ये आमच्या ग्रामस्थांचे, पालकांचे सहभाग आहेत. तसेच या माजी विद्यार्थ्यांचाही मोठा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या या सहकार्यामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो. विशेष म्हणजे सध्याचा हा युवक बेकारीमुळे वाईट विचारांकडे ओढला जात आहे. परंतु शिरगावातील युवक मात्र संघटित होऊन आपल्या गावाचा, समाजाचा शैक्षणिक सामाजिक विकास होण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे पाहून खूप समाधान वाटते. आपल्या या प्रयत्नांना माझ्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. त्यांच्या वतीने सर्व सन्माननीय सदस्यांच्या अथक प्रयत्नातून अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रम आपण यशस्वीरित्या राबवत आहात. आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने नवतरुण मंडळींना नवचैतन्य देत आहात, त्यांना संघटित करत आहात. अशा प्रकारची समाजहित उपयोगी कृती आपणाकडून व्हावी ही सदिच्छा. प्रतिष्ठानच्या पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा. आपला स्नेहगीत शिवराम आंबेकर, माजी सरपंच, ग्रामपंचायत शिर. ग्रामस्थ मंडळ संलग्न शिरकुणबी युवा प्रतिष्ठान शिर, तालुका गुहागर या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री संदीप भाऊ ठोंबरे, कार्याध्यक्ष श्री सुनील रूपा ठोंबरे, सचिव श्री मंगेश मते, मोहन मोरे यांच्या सहकार्याने कुणबी युवा प्रतिष्ठानचे धोरण राबवताना सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रामध्ये अल्प कालावधीत भरीव असे कार्य करीत आहेत. कला क्षेत्रामध्ये आदरणीय यशवंत मानके सर लिखित यांचे मार्गदर्शनाखाली समाज प्रबोधनाचे काम करताना अंत या नाटकाचा प्रयोग दाखवून जनजागृती करीत असल्याचे दिसून येते. त्यांना मार्गदर्शन करणारे सर्वश्री शिवराम आंबेकर, शंकरराव मोरे, सीताराम ठोंबरे, शंकर ठोंबरे, वाय.बी. ठोंबरे, वसंत ठोंबरे, सखाराम ठोंबरे इत्यादी मंडळी करीत आहेत. प्रतिष्ठानच्या सर्वांगीण उपक्रमास माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या
मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. अनंत पवार, शीर, तालुका गुहागर. जय कुणबी. मी गिरीश यशवंत बारसकर, गाव काताळे, गुहागर तालुका, माजी युवाध्यक्ष व आता तवसाळ गटातील मुंबई सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे. आमच्या तवसाळ गटातील 17 गावांमधील शीर हे प्रमुख गाव. या गावाने आतापर्यंत समाजाला कावणकर साहेब, ठोंबरे साहेब यांसारखे खंबीर कार्यकर्ते दिलेले आहेत. त्यांच्या मागे आजही शीर कुणबी ग्रामस्थ मंडळ फार उत्तम प्रकारे सामाजिक कार्य करत आहे. सामाजिक कार्यात तरुणांची जोड मिळावी याकरता संलग्न शीर कुणबी युवा प्रतिष्ठान ही तरुणांची संघटना गेल्या 2 वर्षापासून फार उत्तम प्रकारे कार्य करत आहे. प्रतिष्ठानला इंग्रजीत आपण फाउंडेशन असे म्हणतो. फाउंडेशन ज्या इमारतीचे फाउंडेशन मजबूत ती इमारत मजबूत. प्रतिष्ठान म्हणजे सामान्यपणे मानवतेच्या कल्याणासाठी स्थापन केलेली व त्याकरता खाजगी धनाचा उपयोग करणारी संस्था म्हणजे प्रतिष्ठान होय. मी माटलवाडी युवा प्रतिष्ठानचे कार्य अगदी जवळून पाहिलेले आहे. त्यांचेही कार्य आज उत्तम प्रकारे सुरू आहे. त्याचप्रमाणे शीर कुणबी युवा प्रतिष्ठानने आपल्या समाजातील सर्व स्तरामध्ये काम करून शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि कला यातून आपले कार्य चालत राहावं. आपल्या गावामध्ये तवसाळ गटातील इतर गावांचाही असाच विकास घडून आणावा. त्यासाठी प्रतिष्ठाने अधिक जोमाने सामाजिक कार्यात सामील होऊन सर्वांमुखे एकच नादी असू द्या. चला जगण्याची दिशा बदलूया, शिक्षण आणि त्याला अधिक गती देऊया. शीर सलामत तो पगडी 50 याचा प्रत्यय प्रत्येकाला येऊ द्या. असे काम तुमच्या आमच्या हातून घडो. आपल्या सर्वांचे मनापासून कौतुक व पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. असं आहे गड्या आपलं शीर कुणबी युवा प्रतिष्ठान. साऱ्या नवतरुणांची आहे ही शान. साऱ्या नवतरुणांची आहे ही शान. गावातील हिऱ्यांची जणू आहे एक खाण. असं आहे गड्या आपलं शीर कुणबी युवा प्रतिष्ठान. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाचा वसा हाती घेऊन शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाचा वसाहती घेऊन येथे सारेच उराशी बाळगती आपल्या गावाचा अभिमान. येथे नाही कोणी मोठा कोणी लहान. येथे नाही कोणी मोठा कोणी लहान. सारे वावरती जणू एक समान. असं आहे गड्या आपलं शीर कुणबी युवा प्रतिष्ठान. समाजकार्यात तरुणांनाच दिसते ते फक्त प्रामाणिकपण. समाजकार्यात तरुणांना दिसते ते फक्त प्रामाणिकपण. सारेच करती काम होऊन बेमान. मिळतो साऱ्यांनाच आपल्या अस्तित्वाचा मान. मिळतोच साऱ्यांना आपल्या अस्तित्वाचा मान. होतो थोड्या मोठ्यांचा इथे नेहमीच सन्मान. असं आहे गड्या आपलं शीर कुणबी युवा प्रतिष्ठान. उपक्रमांचे होत असते चहूबाजूंनी गुणगान. उपक्रमांचे होत असते चहूबाजूंनी गुणगान. सारे कौतुकांचा वर्षावच करती जणू आनंदान. चांगल्या विचारांचे येथे होते नेहमी देवाणघेवाण. चांगल्या विचारांचे येथे होते नेहमी देवाणघेवाण. समाज विकासा समेत होत असते येथे समाज प्रबोधन. असं आहे गड्या आपलं शीर कुणबी युवा प्रतिष्ठान. तरुणांना स्वप्नांकडे सहज जमेल भरारी घेणं. तरुणांना स्वप्नाकडे सहज जमेल भरारी घेणं. कारण येथे मिळतो साऱ्यांचा कलागुणांचा मान. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होते सारे जण. साऱ्या परिस्थितीचं येथे ठेवून ते भान. असं आहे गड्या आपलं शीर कुणबी युवा प्रतिष्ठान. विरोधकांनाही असते नेहमी येथे मैत्रीचे निमंत्रण. विरोधकांनाही असते येथे नेहमी मैत्रीचे निमंत्रण. साऱ्यांनी सहकार्य करून गाऊ गावाच्या भवितव्याचं गाणं. म्हणूनच सहभागी व्हावे सारे हे एकची आश्वासन. असं आहे गड्या आपलं शीर कुणबी युवा प्रतिष्ठान. असं आहे गड्या आपलं शीर कुणबी युवा प्रतिष्ठान.